दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी तीर्थक्षेत्र देवगाव येथील गाथावनात आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून 108 कुटुंबांच्या शुभहस्ते 108 देशी वृक्षारोपण उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक वातावरणात करण्यात आलं। मस्तीत पण शिस्तीत या ब्रीदवाक्याला साजेसा उत्साह, पर्यावरणाविषयी आस्था आणि कुटुंब भावनेचा सुंदर मिलाफ या उपक्रमातून दिसून आला। सुमारे 400 सदस्यांनी या पर्यावरणीय उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला। सकाळी 7 वाजता ठरलेल्या वेळेनुसार वृक्षदिंडीनं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षदिंडी गाथावनात दाखल झाली। त्यानंतर पारंपरिक मंत्रोच्चारात प्रातिनिधिक वृक्षपूजन करण्यात आलं। वृक्षपूजनावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी झाडावर मोठ्या उत्साहानं गुलाब पुष्पांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून पर्यावरण संवर्धनाचा आनंदोत्सव साजरा केला। त्यानंतर 108 कुटुंबांच्या शुभहस्ते 108 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली। प्रत्येक कुटुंबानं आपल्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारत झाड लावायचंच नाही तर ते जगवायचं असा संकल्प केला। संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज, वृक्षदायी संस्थेचे अध्यक्ष, हरितवारीचे प्रणेते, हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे तसेच अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक व व्याख्याते प्राध्यापक विकास कंद यांची प्रमुख उपस्थिती होती। ही आपल्या परिवाराची खरी ताकद। कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष SR शिंदे यांनी परिवारातील सदस्यांचं उत्स्फूर्त सहभागाचं कौतुक केलं। ऑक्सिजन फॅक्टरी ते गाथावन आपल्या परिवारानं जुलै 2021 मध्ये याच परिसरात वृक्षारोपणाची सुरुवात केली होती। त्यावेळी सुरू झालेल्या ऑक्सिजन फॅक्टरी या संकल्पनेनं पुढे व्यापक स्वरूप घेत गाथावन म्हणून सुंदर रूप धारण केलं। मागील 6 वर्षांच्या पर्यावरणीय वाटचालीत वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान आणि पर्यावरण जनजागृतीवर भर देण्यात आला। सातत्यपूर्ण कार्यातून उपक्रम करा, त्याची जबाबदारी घ्या आदर्श निर्माण झाला असून आजचा 108 कुटुंबे 108 देशी वृक्ष हा उपक्रम पर्यावरणीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला। नियोजनबद्ध कार्यक्रम, सहकार्यांचा गौरव। संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन काटेकोरपणे करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक अजित भालेराव यांनी केलं। सूत्रसंचालन राधा मराठे यांनी केलं। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा सत्कार, मनोगत मार्गदर्शन करण्यात आलं। तसेच वृक्षदायी संस्थेच्या पर्यावरणीय कार्यात सातत्यानं योगदान देणाऱ्या सदस्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय शिर्के, दीपक मराठे, अनिल शर्मा, वामनराव आवटे, यशवंत महाजन, दत्ता बोराडे, किरण कांबळे, प्रशांत भाबल आणि संदीप दरवेशी यांनी विशेष प्रयत्न केले। सामुदायिक पसायदानानं सांगता गाथावनात वनभोजनाचा संकल्प। कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानानं झाली। कार्यक्रमाच्या शेवटी मस्तीत पण शिस्तीत एक कुटुंब एक झाड, 108 कुटुंब 108 देशी वृक्ष अशा घोषणांनी गाथावन परिसर दुमदुमून गेला। या उपक्रमातून गाथावनात केवळ 108 वृक्षांची भर पडली नाही तर पर्यावरण संवर्धनाशी जोडलेली 108 नवी कुटुंब निर्माण झाली। हा या उपक्रमाचा सर्वात मोठा संदेश ठरला। रोपाचं वृक्षात रूपांतर व्हायला आज ते वृक्षात रूपांतर होताना दिसतंय। 17, 18, 19 कोविडचा काळ आला आणि या कोविडच्या काळामध्ये बाकी कोविडने त्या महामारीने आपल्याला प्रचंड शिकवलं। काय शिकवलं की आजूबाजूला आपण पाहिलं तर एक जंतू, मनातला किंतु आणि विश्वातला जंतू आपल्याला काय करू शकतो तर सगळ्यांचं चालणं, बोलणं, फिरणं सगळं बंद करून टाकलं। विश्व बंद करू शकतो का तर बंद करू शकतो। जग बंद करू शकतो का हालचाल पूर्ण बंद करू शकतो त्याने दाखवून दिलं। म्हणजेच काय की परमेश्वराच्या जर मनात आलं ते विष्णूच्या मनात आलं तर सगळं बंद होऊ शकतं हे त्याने क्लिअर कट दाखवून दिलं। आणि त्याच वेळेला आपण पाहिलं अनेक इथे संस्था जसं की आता रोटरी क्लबच्या त्या ताई बोलल्या, आमचे जुन्नर तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रभाकर डोंगसे आहेत, अनेक संस्थेचे मंडळी आहेत। त्याचबरोबर आत्ताच आमचे मित्र की जे या परिवारावर भरभरून प्रेम करणारे, मी लेख पण थेट या कार्यक्रमाला शेवटच्या क्षणी घेईना मी पोहोचेल असे अहिल्यानगरवरनं आदरणीय राजे गिरोळे सर इथे उपस्थित असताना इथं उपस्थित उभे राहतात हे सांगत असतो। मला सांगायचंय काल मला फोन आला आपल्या टीम मधून की तुम्हाला बोलायचंय
काय विषयावर बोलाल तर आमची सगळी कुटुंब अतिशय छान आहेत. सलोखा, आनंद, प्रेम ही नाती जपली पाहिजेत, ही मूल्य जपली पाहिजेत, यावर आपण बोललं पाहिजे. आणि यावर बोलत असताना मला मनापासून सांगावं वाटतं, माणसाला प्रेम दिलं तर माणसं प्रेम देतीलच हो, पण निसर्ग सुद्धा तुमच्या प्रेमाची उतराई ठेवत नाही. अहो, आपण शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलो. आपण जर एक दाणा शेतामध्ये पेरला तर ती माती कधी एकच दाणा देत नाही हो, हजारो दाणे जन्माला घालते. ती कृतज्ञता कुणाचीच ठेवत नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. एका बीजा केला नाश तेव्हा भोगिले एक कणीस. हा अभंग आपल्याला माहिती आहे की एका दाण्याला मातीत गाडून घ्यावं लागतं, तेव्हा कुठं उदंड पीक जन्माला येतं. तसं आपल्या पिढीनं स्वतःला चांगल्या गोष्टीसाठी गाडून घेतल्याशिवाय उद्याचं उज्ज्वल भविष्य घडताना सुद्धा दिसणार नाही. आज आमची काही व्यक्ती छान कविता लिहिली आणि कविता देशभक्तीची होती, ते गीत देशभक्तीचं होतं. ही लहान मुलं पाहत असतात अवतीभोवती. लहान मुलांना मोठे मोठे उपदेशाचे ढोस कळत नाही, पण आमचे पालक अवतीभोवती काय वागतात ना ते नेमकेपणानं कळतं. तत्वज्ञानाची भाषा त्यांना समजत नाही. म्हणून महात्मा गांधीजी कायम म्हणायचे, कोणता सुद्धा मुलगा किंवा विद्यार्थी हा पुस्तकाच्या पानापानातून नाही, तर तो शिक्षकांच्या आणि पालकांच्या आचरणातून शिकत असतो. त्याचं प्रतिबिंब त्याच्या मनावर पडत असतं. मुलाला नुसतं सांगून चालत नाही, बाळा मोबाईल पाहणं चांगलं नसतं, इतका मोबाईल पाहत नव्हतं जाऊ, पण आपल्या हातातला मोबाईल सुटत नसेल तर त्याला ते ज्ञान कधीच त्याच्या अंतःकरणाला पोहोचत नाही. ही साधी सरळ त्याला सांगण्याची व्याख्या असते. या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला सांगायचं आहे की माणसं आज कशी वागू लागली. पती पत्नी असतात, त्या पतीनं अतिशय कष्टातून त्याचं स्वप्न असतं एक छान गाडी घ्यायची, 4 व्हीलर गाडी घेतलेली असते. आणि गाडी घेतल्यानंतर पत्नीला सुद्धा त्याने गाडी ड्रायव्हिंग क्लास लावलेला असतो, ती सुद्धा गाडी शिकलेली असते. आता त्याला वाटतं की न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, देहू. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.